ट्राय जमलो, पहिल्याच स्टेपमध्ये ओके झालं. एकदा नुकसान सांगतो तुमचा त्याचे. तुम्ही जर बरोबर मारलं नाही तर तुम्हाला मेजर क्रॅम्प येऊ शकतो किंवा मेजर इंजुरी येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, कमी कमी सेट मारायचे त्याचे. पूर्ण रस्ता खराब झाला बघा चिखलने, कारण की ती पोकलेन आहे ना, पोकलेन राहतं ना, आणि एक तर पाणी आलं, पाण्याने पूर्ण रस्ता खराब झाला. गाडी वरतीच लावली आपण. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 155 दिवस आहे. तर आज आपण आलो ग्राउंडवर. थोडासा उशीर झाला तर करण तर नाही आला आज. तर चला आता काय करू, आपल्या रेग्युलरमध्ये वॉर्मअपला सुरुवात करू. तर चला. तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर चला आता आपण वरती आलो आता जॉगिंग करायला. आज करण नाही आला आणि आज थोडा उशीर झालेला आहे. सूर्य बघा वरती आला 6:30च्या हिशोबाने टाईम झाला 6:30. तर आपण 6च्या आधीच येतो, पण आता टाईम झाला थोडासा. तर आता काय करू, 2 किलोमीटर आपण जॉगिंग करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते क्लिअर करू आपण. तर चला जॉगिंग चालू करू. ट्रायपॉड लपवतो, घेऊन पळता येत नाही ना. एक राऊंड मारून घेऊ आपण स्लोमध्ये. दोन किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर ज्याच्या टायमाला स्लो गेलो याच्या टायमाला थोडं स्टेप टाकल्या फक्त. तर रस्ता अजून थोडा काही एवढा का बरोबर नाही झाला. अर्ध्यामध्ये बरोबर आहे आणि अर्ध्यामधून थोडंसं अजून सेट नाही झाला अजून, कारण की जेव्हा जास्त रुटीन होईल रस्त्याने तेव्हा तो रस्ता ओके होतो. तर आता सध्याला धरणावर तर कोणी पळत नाही आपल्याशिवाय, तर हळूहळू ओके होईल तो. तर चला आज 2 किलोमीटर जॉगिंग केली आपण. तर करण तर नाही आला, काल बोलला होता. तर आता काय करू, आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. तर चला खाली जाऊ आता, बॉडी कूल डाऊन. कधी पण तुम्हाला सांगतो, जेव्हा रस्ता खराब असला तेव्हा फक्त आपल्या पायाची स्टेप बरोबर टाकायची, कारण की आपल्याला इथं सवय आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतो बघा, तुम्हाला म्हणलो ना, कधी पण जॉगिंग करताना रनिंग करताना ग्रुपने पाळायचं. बघा
हे कशी ग्रुपने जाते बघा. कारण की असं गेलं तर एनर्जी डिवाइड होती. हा फंडा तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होता. कधी पण तुम्ही लॉंग करशान किंवा 1600 मीटर करशान किंवा मॅरेथॉन करशान तर ग्रुपनी पळायचं. ग्रुपनी पळलं ना एनर्जी डिवाइड होते आपली आणि जास्त ताकद नाही येतं. आणि नाही तर इंडिव्हिज्युअल पळलं एकटं तर सगळ्यांना सारखी ताकद लागते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. भरतीवाल्याने पण लक्षात ठेवा, कधी पण ग्रुपला धरून चालायचं, एकटं नाही पळायचं. एकटं पळल्याचं भीती वाटते, दम लागतो. कधी पण ग्रुपनी चला, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला. तर आपण स्कॉटचे 4 ते 5 सेट मारले 30-30चे. स्कॉटने काय होतं, आपली थाईजमध्ये पॉवर येते. कधी पण लक्षात ठेवा. स्कॉट एक्सरसाइज आणि काप्स एक्सरसाइज. तर आता स्काप एक्सरसाइज करू आपण. तर चला. तर काप्स एक्सरसाइजची एक मेन गोष्ट आहे, ते कधी पण कमी मारायची. कारण की तुम्ही जास्तच मारले काप्स तुमच्या पोटरीला जी मांडी असते ना, मांडी म्हणजे खालची पोटरी म्हणतो आपण मराठीत त्याला, त्याच्यामध्ये क्रॅम्प येतो. काप्सला क्रॅम्प आला ना तुम्हाला इंजुरी व्हायची शक्यता जास्त असते. कसं आहे, पूर्ण एकदम टाईट होती मसल झाली, नस एका एक चढू शकते, नाही तर दुसरं पण काही लफडा होतो. त्याच्यामुळे तेच क्रॅम्प आला तर पाय पूर्ण कामातून जातो, तेव्हा काहीच करता येत नाही. जसा थाईज मारल्यावर मांडीत क्रॅम्प येतो बघा. त्याच्यामुळं हे एक्सरसाइज कशी करायची, कमी करायचं, म्हणजे जास्त करायची नाही, हळूहळू डेव्हलप करायची याला. तर चला, ही एक्सरसाइज आपण स्किपिंगनी पण करू शकतो. स्किपिंगनी पण याचा फायदा होतो, काप बनते आपले. तर हे सगळ्यात मेन गोष्ट आहे काप्सचं. कमी मारा. तुम्ही जेव्हा रनिंग करते, रनिंग केल्यामध्ये मांडीपेक्षा जास्त पॉवर काप्समध्ये पाहिजेत. काप्स असली तुम्हाला शिनपेन होणार नाही आणि कोणती मेजर इंजुरी होणार नाही आणि पाय तुमच्या रनिंगमध्ये जोरात उचलते. कारण की पायामध्ये ताकद येते. काप्स, ग्लूट्स आणि थाईज हे तिन्ही एकदम जसे परफेक्ट असले त्याला रनिंग करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि मेजर इंजुरीसुद्धा होत नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. चला, आपला काप्स वर्कआउट झाला कंप्लीट. तर आपण थोडंसं पाणी पिऊ आता आणि आपण पुढच्या वर्कआउटला सुरू करू. पुढचा वर्कआउट आपला आहे रेग्युलरमधला स्किपिंग. तर चला पाणी पिऊ आणि स्किपिंग.
फक्त घसा वल्ला घालायचा, जास्त जास्त पाणी नाही प्यायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला स्किपिंग मारू आता. आपला रेग्युलर वर्कआउट कंप्लीट झाला आता. कारण की आपण काय करतो, डेली एक वेगळा वर्कआउट करतो आणि त्याच्यानंतर आपल्या रेग्युलर वर्कआउट सेट आहे. तर ते स्किपिंग आहे, ॲप्स आहे आणि डिप्स आहे, त्यातले कोणते पण आपण कंटिन्यू 2 करतो. हे करायलाच पाहिजेत. आणि आजचा हे वर्कआउट होता काप्स वर्कआउट. तर काप्स वर्कआउटने काय बेनिफिट होते माहिती आहे का? एकदम नुकसान सांगतो तुमचा त्याचे. तुम्ही जर बरोबर मारलं नाही तर तुम्हाला मेजर क्रॅम्प येऊ शकतो किंवा मेजर इंजुरी येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, कमी सेट मारायचे त्याचे. जेवढे कमी सेट मारले तेवढे तुम्हाला हळूहळू काप्स डेव्हलप होते. तुम्ही एक खट्टी जर मारले ना, क्रॅम्प येऊ शक्यता असते तुमची. तर त्याला काय करते, आपले काप्स स्किपिंगनी पण तयार होते आणि काप्स एक्सरसाइज डायरेक्ट मारले तरी होते. आणि त्याच्यानंतर थाईज मारली, मग थाईजमध्ये पण आपण जेव्हा पाय उचलतो ना, म्हणजे काप्स कधी मजबूत येतो, जेव्हा पूर्ण पंजा आपला खाली असतो, पूर्ण पंजा खाली उचलायला लागलो ना तेव्हा आपलं काप्स लागते. आणि जेव्हा आपण लांब पाय टाकतो रनिंगच्या टायमाला, तेव्हा आपली मांडीची मसल कामाला येते. तर ही मेन गोष्ट आहे. या दोन्ही गोष्ट कॉम्बिनेशन बरोबर असलं, ग्लूट्सचा, कापचा आणि थाईचा, तर तुमची काय रनिंग परफेक्ट होती. मेजर इंजुरी कोणती होत नाही तुम्हाला आणि पायामध्ये ताकद येते. तर ह्या 3 गोष्टी परफेक्ट करायच्या म्हणजे तुमचं लोअर बॉडीचं एकदम ओके होऊन जाते. मग अप्पर बॉडीचा वर्कआउट आपला मग आपण करतोच तो वेगळा. तर हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा. रनिंग करताना कोणते प्रॉब्लेम येते ते फाइंड करा आणि त्याच्यावर काम करा. हेच मेन गोष्ट असते रनिंगची. नाही तर नुसतं पळायचं ते नका पळू. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण स्ट्रेचिंगची तयारी करू. ट्राय जमलो, पहिल्याच स्टेपमध्ये ओके झालं. तर चला स्ट्रेचिंगची तयारी करू. आज आपल्या उशीर झाला थोडासा, त्याच्यामुळं आज जायला पण उशीर होऊ राहिला. चला, उशीर होऊन द्या, काही होऊन द्या, मेन गोष्ट आहे कंटिन्युटी हुकली नाही पाहिजे आपली. सगळ्यात मेन गोष्ट ती. हळूहळू तुम्ही भले स्लो वर्कआउट करा पण कंटिन्यू करा. एक ना एक दिवस रिझल्ट भेटतो. आणि आपण व्हिडिओ बनवून राहिलो ते तुम्हाला थोडेसे आवडून राहिले, त्याच्यामुळे एक जण सबस्क्रायबर वाढून राहिले आपले. तर असंच सपोर्ट करा. आपण अजून जसं तुम्हाला काही अडचण आली रनिंगमध्ये काय आली तर आपल्याला एक कमेंट करा, आपण त्याचं उत्तर देऊ. तर चला. आणि असं हे ना करू केलं की हा लय प्रॅक्टिस करतो पुढं जातो असं होतं तसं. कोणाची कंपॅरिझन नाही करायची. आपलं स्वतः संग कॉम्पिटिशन ठेवायचं. कारण की आपण जसं एक स्टेप कसं आहे, कोण कुठं चाललं त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, कोण किती प्रॅक्टिस करू त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपण पर डे एक नाही दोन थोडंसं ॲडव्हान्स व्हायचं फक्त बस, बाकी ते नाही. शेवटी बघा तुम्ही आपणच जिंकतो. सगळ्यात मेन गोष्ट हीच कळत नाही लोक काय म्हणतात, कॉम्पिटिशन काही नाही. कंटिन्यू टिकून राहा. शेवटी तुम्ही कारण की कन्सिस्टन्सी कोणातच नाही आहे सध्याला. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला.
सांगतो, रोल सगळ्यात मेन आहे बरं, रोल एक्सरसाइज. आता आपला बजेट नाही सध्याला, नाही तर आपण मेन तो फ्रम रोल आणला असता, पण हे पण काम धकतं थोडंसं. आणि काय होते, आपली मसल असते ना टाईट झालेली, ती सगळी एकदम लूज होऊन जाते. सर भेटले रात्री घेतली होती. काय तापच आहे आधी. मला ताप आली का मग डोळे जड पडते आणि डोळ्यातून पाणी येतं. कसं हीट फेकतील ती तेवढी. ताप काय करू मग, चक्कर मारून आता बस काय करतो. काय बोलतो मी माणसानं पुढे चालू. तू आलता तो त्या दिवशी काय केलं ते. बिमारी तू का म्हणते ना. नवीन वा थोडीशी लेंथला छोटी का रे, तशी मध्ये हे करत असतो. हा चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. चला निघू आता. चले.